तर गाईज, आज आपण खूप जास्त सध्या चर्चेत असलेल्या अशा पद्धतीवरती आपण बोलणार आहोत. म्हणजे वजन कमी करण्यासाठी सध्या खूप जास्त चर्चेत असणाऱ्या इंटरमिटंट फास्टिंग या डाएट प्लॅनबद्दल आपण बोलणार आहोत. स्पेशली आपण 16:8 ची विंडो असणाऱ्या डाएट प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कसं करायचं, कोणत्या लोकांना याचा जास्त फायदेशीर ठरणार आहे आणि लोक नेहमी ज्या चुका करतात त्या कोणत्या आहेत, या सगळ्याबद्दल सविस्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सगळं स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत आणि शेवटी मी तुम्हाला सगळ्यात सोपा असा मराठमोळा इंटरमिटंट फास्टिंगच्या 16:8 अशा विंडोचा डाएट प्लॅन देखील शेअर करणार आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्यवस्थित व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही देखील वेट लॉससाठी अगदी बेस्ट कोणती पद्धत शोधत असाल आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट देखील अगदी क्विक हवा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि इंटरमिटंट फास्टिंगबद्दल जर तुम्हाला देखील काहीच माहिती नाही आहे आणि तुम्हाला इंटरमिटंट फास्टिंग करून जर वेट लॉस करायचा असेल तर व्हिडिओ एंडपर्यंत व्यवस्थित बघा. आपण जाणून घेऊयात इंटरमिटंट फास्टिंगबद्दल. तर मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घेणं गरजेचं आहे 16:8 चं फास्टिंग म्हणजे नेमकं काय. तर 16 तास आणि 8 तासांचं फास्टिंग याचा अर्थ या इंटरमिटंट फास्टिंगच्या या पद्धतीमध्ये 16 तासांचा तुम्हाला उपवास करायचा असतो आणि राहिलेले 24 तासांपैकी 8 तासांमध्ये उरलेल्या तुम्ही खाऊ शकता, कोणतीही मील घेऊ शकता. तर याच्यामध्ये असं आहे की रात्री 8 नंतर तुम्ही काहीच खायचं नाही. काय गोष्टी खायला अलाउड आहेत, कोणत्या पद्धतीचं लिक्विड तुम्ही खाऊ शकता हे पुढे सांगतेच, पण इथे तुम्हाला रात्री 8 नंतर काहीच खायचं नाही आहे. आणि 16 तास संपूर्ण तुम्हाला उपवास करायचा आहे, म्हणजे रात्री 8 पासून ते दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत तुम्ही काहीच खायचं नाही आहे. दुसऱ्या दिवशीच्या 12 वाजता तुमची पहिली मील स्टार्ट होणार आहे. या 16 तासांमध्ये शरीर जे आहे ते फॅट बर्न मोडमध्ये जातं. याच्यामुळे इन्सुलिन लेवल जी आहे ती कमी होते आणि वेट लॉस जर्नीला तुमच्या सुरुवात होते. म्हणजे वेट लॉस करण्याची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे ती फास्ट वर्क करायला सुरुवात करते. हा होता आपला 16:8 चा इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं. आता ही जी पद्धत आहे फास्टिंगची ती कोणासाठी जास्त फायदेशीर ठरते ते पाहूया. पुढील जे मी लोक सांगते त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर ठरणार आहे. सगळ्यात पहिले लोक म्हणजे ज्यांना पोटाची चरबी जास्त आहे आणि त्यांना ती कमी करायची, त्यांच्यासाठी. दुसरं म्हणजे ज्यांना दिवसभर खाण्याची सवय आहे त्यांच्यासाठी देखील ही फायदेशीर ठरणार आहे. याचबरोबर जे वर्क फ्रॉम होम करतात किंवा ऑफिसला वगैरे जातात त्यांच्यासाठी देखील ही अगदी बेनिफिशियल अशी पद्धत आहे. यासोबतच जे प्री डायबेटिक्स आहेत, म्हणजे डायबेटिकची लक्षणं त्यांच्यामध्ये थोडीफार असतात, पण पूर्ण डायबेटिक्स नाही आहेत, पण प्री डायबेटिक्स आहेत. डायबेटिक्स असणारे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच ही प्रोसेस तुम्ही फॉलो करू शकता. यासोबत ज्यांना जिमला जायला, व्यायामाला बाहेर जाण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही किंवा एक्स्ट्राचा तुमच्याकडे बिलकुल टाईम नाही आहे, त्यांच्यासाठी देखील ही अगदी उत्तम अशी पद्धत आहे. ही इंटरमिटंट फास्टिंग ही पद्धत आहे किंवा ही जी प्रोसेस आहे ती अगदी नैसर्गिक आहे आणि क्विक असे रिझल्ट देणारी आहे. अगदी नॅचरल वेने तुम्ही तुमचं वेट लॉस अगदी घरच्या घरी घर बसल्या करू शकता. नेक्स्ट, तिसरं म्हणजे या इंटरमिटंट फास्टिंगचे फायदे ते जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे वजन कमी होते, जलद गतीने कमी होते. दुसरं म्हणजे पोटाची चरबी देखील कमी होते. तिसरं म्हणजे ऊर्जा आणि फोकस वाढतो. नेक्स्ट म्हणजे इन्सुलिन कमी होतं, त्याच्यामुळे फॅट बर्न जलद होणार आहे. नेक्स्ट फायदा म्हणजे त्वचा जी आहे ती स्वच्छ आणि चमकदार दिसते. यासोबतच आपले जे हार्मोन्स आहेत ते संतुलित ठेवण्यासाठी देखील मदत होते. आणि सगळ्यात बेस्ट असा शेवटचा फायदा म्हणजे डाएट न करता देखील वजन अगदी झटपट कमी होण्यासाठी मदत होते या इंटरमिटंट फास्टिंगच्या पद्धतीमुळे. यातला नेक्स्ट आपला मुद्दा, चौथा जो मुद्दा महत्त्वाचा आहे, लोक इंटरमिटंट फास्टिंग करताना कोणत्या चुका करतात, ज्या तुमच्याकडून चुका होऊ नयेत त्या चुका तुम्हाला जाणून घेतल्याच पाहिजेत. आणि या सगळ्या ज्या मी मुद्दे तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा किंवा तुम्ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा.
किंवा तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा देखील पाहू शकता सेव्ह जर करून ठेवला तर, किंवा तुम्ही सगळं हे नोट डाऊन करून घ्या आणि असंच जसंच्या तसं तुम्ही लक्षात ठेवा आणि जसंच्या तसं ते तुम्ही फॉलो देखील करू शकता. तर आता इथे कोणत्या चुका आहेत त्या जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिली जी चूक आहे ती इंटरमिटंट फास्टिंग आपण करतोय म्हणजे आपलं वजन कमी होणारच असं नाही. फास्टिंगमध्ये जे आपण डाएट प्लॅनमध्ये काही गोष्टी फॉलो करतो त्या इंटरमिटंट फास्टिंगमध्ये देखील तुम्हाला फॉलो केल्या पाहिजेत, तरच तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. बरेपैकी लोक चूक करतात. त्यातली सगळ्यात पहिली चूक म्हणजे उपवासाच्या दरम्यान म्हणजे फास्टिंगचा जो तुमचा काळ आहे 16 तासांचा त्या दरम्यान गोड चहा कॉफी यासारख्या गोष्टी पिणे. इथे तुम्हाला चहा कॉफी प्यायची असेल तर तुम्ही नॉर्मल तुमच्या इटिंग विंडोमध्ये कधीतरी घेऊ शकता, पण तुम्ही फास्टिंगच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या गोड गोष्टी लिक्विड आहे म्हणून तुम्ही गोड काहीतरी खाताय तर त्याने तुम्हाला रिझल्ट अजिबात चांगला मिळणार नाही. दुसरं म्हणजे 8 तासांच्या खाण्याच्या विंडोमध्ये म्हणजे इटिंग विंडोमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये खाणं, यामुळे देखील कॅलरी इंटेक वाढतो आणि वजन कमी होणार नाही. नेक्स्ट म्हणजे पाणी न पिणे. पाणी तुम्हाला फास्टिंग विंडोमध्ये प्यायला अलाउड असतं, तर फास्टिंग विंडोमध्ये इटिंग विंडोमध्ये तुम्हाला पाणी प्रमाणात भरपूर पिलं पाहिजे, जितकं गरजेचं आहे. 2.5 ते 3 लिटर पाणी तरी तुम्ही पिलंच पाहिजे. आणि नेक्स्ट आपली चौथी शेवटची चूक म्हणजे सुरुवातीच्या काळात खूप जास्त पोटावरती ताण देणे, म्हणजे अगदीच खूपच कमी कॅलरीज खाणे किंवा खूपच स्टार्टिंगपासूनच अगदी कमी कमी खायला सुरुवात करणे. तर असं देखील करायचं नाही, त्यामुळे तुम्हाला विकनेस जाणवू शकतो आणि वजन कमी करायला याचा काहीही फायदा होत नाही. स्टार्टिंग तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायचे आहे. कशा पद्धतीने करायचे ते आपल्या नेक्स्ट मुद्द्यामध्ये तुम्हाला कळणार आहे. तर तुम्ही या 4ही चुका टाळल्या तर तुमचा वजन कमी करण्याचा जो वेग आहे तो दुप्पट होतो. त्यामुळे या 4ही चुका टाळा आणि तुमचं वजन अगदी घरबसल्या कमी होणार आहे या आपल्या इंटरमिटंट फास्टिंगच्या पद्धतीने. आता इथे नेक्स्ट आपला शेवटचा जो मुद्दा आहे, या मुद्द्यानंतर मी तुमच्यासोबत दिवसभराचा डाएट प्लॅन शेअर करणार आहे. पण त्याआधी आपला जो शेवटचा मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे. जसं की मी तुम्हाला आत्ता म्हटलं की फास्टिंग जे आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप चालू करायचं आहे. डायरेक्ट तुम्हाला 16:8 ची विंडो करणं पॉसिबल होणार नाही, तर तुम्ही स्टेप बाय स्टेप चालू करू शकता. कसं करायचं ते आपला हा मुद्दा तुम्हाला आता सांगेल. आता 16:8 ही विंडो सुरू कशी करायची हे तुम्हाला आता मी सांगते. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही इंटरमिटंट फास्टिंगची सुरुवात करणार आहात फर्स्ट टाईमसाठी, तेव्हा तुम्ही 12 तास या विंडोने सुरुवात करा. म्हणजे 12 तास खाणे आणि 12 तास म्हणजे सकाळपासूनचे जे 12 तास आहेत त्याच्यामधले तुम्ही 12 तास खाऊ शकता आणि त्यानंतरचे 12 तास तुम्ही फास्टिंग विंडो ठेवायची. अशा पद्धतीचं तुमचं 24 तासांचं तुम्ही रुटीन बनवा. नंतर 3-4 दिवसांनंतर 14:10 ची करा, म्हणजे ज्याच्यामध्ये 14 तासांचा फास्टिंग विंडो आणि 10 तासांची तुमची इटिंग विंडो असणार आहे. यानंतर थोडीशी तुमच्या पोटाला शरीराला थोडीशी सवय झाली की त्यानंतर मग तुम्ही 16:8 ची विंडो फॉलो करा, म्हणजे 16 तास फास्टिंग विंडो 8 तासांची इटिंग विंडो. अशा पद्धतीने जर तुम्ही हळूहळू तुमच्या शरीराला सवय लावली तर ते तुमच्या शरीराला सूट देखील करेल, कोणत्याही पद्धतीचा तुम्हाला त्रास देखील होणार नाही आणि इझिली तुम्ही या पद्धतीने दुपटीने तुमचं वेट लॉस करू शकाल. कारण शरीराला सवय झाल्यावरती हा प्रवास तुमचा अगदी सोपा होणार आहे आणि नॅचरल नैसर्गिक पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमचं वेट लॉस करू शकता. आता आपला हे 4-5 मुद्दे जे सांगितले ते खूप जास्त महत्त्वाचे होते. तुम्हाला इंटरमिटंट फास्टिंगबद्दल सगळी डिटेलमध्ये माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला ते फॉलो करणं देखील तितकंच सोपं जाणार आहे. आता आपण जाणून घेऊयात आपला डाएट प्लॅन जो तुम्हाला फॉलो करायचा आहे. नेहमी तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये हाच डाएट प्लॅन ठेवा, लाईफ टाईमसाठी फॉलो करू शकता. इंटरमिटंट फास्टिंग ही अगदी बेस्ट अशी लाईफ टाईम वापरता येणारी इतकी इझी अशी मेथड आहे वेट लॉस करण्याची. चला तर मग आपला डाएट प्लॅन आता जाणून घेऊया. तर आपली फास्टिंग विंडो जी आहे ती रात्री 8 पासून ते दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत असणार आहे आणि इटिंग विंडो आपल्या सकाळच्या 12 पासून ते रात्री 8 पर्यंत असणार आहे. तर आता जाणून घेऊयात आपला डाएट प्लॅन. फास्टिंगमध्ये तुम्ही कोणतंही लिक्विड पिऊ शकता, जसं की ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, पाणी, ग्रीन टी, लेमन वॉटर यासारख्या गोष्टी चालतील. बाकी सॉलिड कोणतंही फूड तुम्हाला खायला अलाउड नाही आहे. तर आता डाएट प्लॅन तुमचा असा असणार आहे.
दुसऱ्या दिवशी 12 वाजता आपला लंच टाईम असतो, तर त्या दरम्यान तुम्ही आपला प्रॉपर जो लंच तुम्ही करता, घरगुती सात्विक असा लंच आपण करणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्ही एक भाकरी, एक भाजी, डाळ, सॅलड, दही किंवा ताक यापैकी गोष्टी तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये असणार आहेत. हा तुमचा एक संपूर्ण मोठा मील असणार आहे तुमच्या पूर्ण 12 तासांच्या 16 तासांच्या फास्टिंग नंतरचा. आणि 8 तासामध्ये हीच तुमची मील जी आहे ती सगळ्यात मोठी असणार आहे, त्यामुळे ती प्रॉपर व्यवस्थित घ्या. 2 चपात्या घ्या, म्हणजे मीडियम साईजच्या 2 चपात्या घ्या, भाकरी घ्या, फुलका घ्या, काहीही चालेल, बस तुम्हाला पोट भरेल इतकं तुम्हाला घ्यायचं आहे. जर तुम्ही इथे भात खाणार असाल तर मग तुम्ही 1 चपाती घ्या आणि थोडासा एक छोटी वाटी भरून भात तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीचं तुमचं दुपारचं जेवण असणार आहे. यानंतर तुम्ही 3 वाजता 12 वाजता तुम्ही तुमचा लंच करणार आहात. पहिली मील आहे ही तुमची सगळ्यात फास्टिंग नंतरची. नंतर 3 वाजता तुम्ही थोडंसं काहीतरी स्नॅक घेणार आहात, जे हेल्दी स्नॅक असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एक फ्रूट घेऊ शकता कोणतंही सीजनल, किंवा तुम्ही 5 बदाम आणि 2 अक्रोड इथे घेऊ शकता. या जसे आपण इव्हनिंगच्या स्नॅक्सला घेतो ते तुम्ही 3 वाजता घ्यायचे. यानंतर तुम्ही डायरेक्ट 6:30 ते 7 वाजेपर्यंत तुमचं शेवटची मील घेणार आहात, जी डिनर असणार आहे. या शेवटच्या मीलमध्ये तुम्ही पुन्हा एकदा एखादी मीडियम साईजची भाकरी, भाजी, सॅलड अशा पद्धतीचं पहिली मील तुमची असू शकते. म्हणजे इथे तुम्हाला 3 ऑप्शन मी देते, त्यातला पहिला ऑप्शन हा होता. दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही ओट्सची खिचडी, क्विनोवाची खिचडी किंवा मूग डाळीची खिचडी अशा पद्धतीची खिचडी तुम्ही इथे नक्कीच घेऊ शकता. हा झाला तुमचा दुसरा ऑप्शन. तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही इथे 3 बॉईल एग घेणार आहात. त्या एग सोबत तुम्ही प्लस सॅलड देखील घेऊ शकता. काकडी, गाजर, टोमॅटो, बीट असं भरपूर त्याच्यामध्ये जे सॅलडमध्ये ॲड करायचं ते तुम्ही ॲड करा आणि तो तुमचा तिसरा ऑप्शन आहे. तर हे तीनही ऑप्शन अगदी तुमच्या भुकेनुसार तुम्ही चूज करू शकता. खूप जास्त भूक असेल तर तुम्ही चपाती भाजी खावा, कमी भूक असेल थोडीशी मीडियम तर तुम्ही खिचडी खावा, अगदीच अजिबातच जास्त भूक नसेल तर तुम्ही शेवटचा एगचा ऑप्शन नक्की चूज करू शकता. दुपारच्या जेवणामध्ये आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये प्रोटीनचे ऑप्शन्स मी सांगितले. दुपारच्या जेवणामध्ये भाज्यांमध्ये तुम्ही स्प्राउट्स किंवा जे काही चिकन खात असाल, तुम्ही पनीर खात असाल, ज्या कोणत्या भाज्या खात असाल, स्प्राउट्स वगैरे तुम्ही घेऊ शकता प्रोटीनसाठी. आणि रात्रीच्या जेवणातही सेम आहे, तुम्हाला मी ऑप्शन दिलेले आहेत प्रोटीनसाठीचे. तर अशा पद्धतीचा आहार तुमचा असला पाहिजे दिवसभराचा. आणि जे 7 वाजताचं आपलं जे जेवण आहे ते आपलं शेवटचं जेवण असणार आहे, म्हणजे ती आपली दिवसभरातली शेवटची मील असणार आहे. यानंतर आपण 8 वाजता तुम्ही पाणी वगैरे घेऊ शकता किंवा कोणतंही तुम्ही वेट लॉस ड्रिंक घ्या किंवा थोडंसं अर्धा ग्लास टर्मरिक घालून लो फॅट दूध घ्या. बस इथे तुमची शेवटची मील असणार आहे. 8 नंतर आपलं फास्टिंग विंडो सुरू होते आणि 8 नंतर आपण काहीही खायला आपल्याला अलाउड नाही आहे. दूधही नाही, काही नाही. चहा, कॉफी वगैरे तुम्ही घेऊ शकता, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, नो शुगर. 8 नंतर आपण कसल्याही पद्धतीचं गोड, कसल्याही पद्धतीचं एक्स्ट्राचं सॉलिड फूड किंवा कितीही भूक लागली तरी अशा गोष्टी आपण खायच्या नाही आहेत, त्या आपल्याला अलाउड नाही आहेत, कारण आपली फास्टिंग विंडो 8 नंतर सुरू होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत आपल्याला कोणत्याही पद्धतीचं फूड खायला अलाउड नाही. जर तुम्हाला वेट लॉस फास्ट करायचं असेल तर हे आहे असं सांगितलं तसं प्रॉपर रुटीन तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला आठवड्याभरातच लक्षात येईल तुमच्या शरीरामध्ये चरबीमध्ये होणारा बदल. हळूहळू तुमची फॅट लॉस देखील व्हायला सुरुवात होईल आणि वेट लॉस तर होणारच आहे. तर ही अशी एक बेस्ट अशी पद्धत आहे वेट लॉसची, ज्याच्यामध्ये तुम्ही व्यायाम, एक्सरसाइज काहीच नाही केला, प्रॉपर डाएट प्लॅन जरी नाही फॉलो केला तरी देखील तुमचं वेट लॉस होतं, चरबी देखील कमी होते. असा हा एक बेस्ट अशी इंटरमिटंट फास्टिंगची पद्धत आहे, जी भारती सिंगने देखील फॉलो केली होती. तिने तिचं 15 ते 20 किलो वजन या पद्धतीनेच कमी केलं होतं पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळी. आता तिची सेकंड प्रेग्नन्सी सुरू आहे. आता पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळी तिने एवढं तिचं वजन कमी केलं होतं, तर तुम्ही देखील नक्कीच करू शकता. तर मी देखील ही पद्धत आता लवकरच सुरू करणार आहे. रिझल्ट तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तुम्ही देखील तुमचे रिझल्ट माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तर ही इंटरमिटंट फास्टिंगची पद्धत तुम्हाला कशी वाटली, सगळी सविस्तर इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता फक्त तुम्ही नवीन वर्ष येत आहे, नवीन संकल्प घ्या आणि या पद्धतीने तुमचं वेट लॉस करायला सुरुवात करा. चला तर मग आशा करते व्हिडिओ तुम्हाला अगदी हेल्पफुल वाटला असेल.
व्हिडिओ हेल्पफुल असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबरसोबत. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच कंटेंटसाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.